पुण्याच्या अपघात प्रकरणाची तीव्रता ताजी असताना आता नागपूरमध्ये एका महिलेला कारखाली चिरडणाऱ्या कार चालकाला पोलिसांनी केवळ नोटीस दिली आणि सोडून दिले। नागपूरमध्ये 7 मेला मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका महिलेला चिरडून हा कार चालक पळून गेला होता। या अपघातात संबंधित महिला गंभीररीत्या जखमी झाली। या अपघातानंतर 3 आठवड्यांनी नागपूर पोलिसांनी संबंधित कार आणि दोषी चालकाचा शोध लावला। मात्र या महिलेला धडक देणाऱ्या आरोपीला केवळ नोटीस देऊन सोडून दिलं गेलं। त्यामुळे कारवाईवरती प्रश्न उपस्थित होतोय। आणि या संदर्भात नागपूर पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। सदर हा अपघात आपण जर प्राथमिक दृष्ट्या बघितलं तर कुठेतरी लेफ्ट साइडला गाडी जाऊन ज्या संबंधित लेडीज वॉकिंगला जात होत्या त्यांना पाठीमागून धडक दिलेली दिसून येते। त्याच्यामध्ये चौकशी अंती सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहून आम्ही एक आरोपी ताब्यात घेतला आहे। सरळ आरोपीला आपण अजूनही पडताळणी करत आहे। काही फिर्यादीचे त्या बाबतीत ऑब्जेक्शन असतील तर निश्चितच त्या बाबतीत सुद्धा आमचा तपास चालू आहे। पण आम्ही पूर्णपणे त्या आरोपीपर्यंत पोहोचलो आहे। गाडी पण आम्ही त्या अनुषंगाने जप्त केलेली आहे आणि त्या आरोपीला काल आपण नोटीस देऊन सोडण्यात आलेला आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रजत, एकतरी आरोपीला शोधायला 3 आठवडे का लागले? जो आरोप गंभीररीत्या जखमी झालेल्या महिलेच्या कुटुंबियांनी सुद्धा केलेला आणि केवळ समज देऊन सोडून देणं, यात काय भूमिका आहे पोलिसांची? नक्कीच ज्ञानदा, 3 आठवडे पोलिसांना का लागले तर त्या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी असंच म्हणता येईल की पोलिसांनी 3 आठवडे या प्रकरणाला गांभीर्याने घेतलेलं नव्हतं। जेव्हा समाज माध्यमांवर आणि प्रसार माध्यमांवर तो प्रकरण उचलला गेला त्याच्यानंतर काल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती दिली, सोबतच त्याची जी कार आहे ती जप्त केली। मात्र दुसऱ्या बाजूला, एका बाजूला जर आपण पोलिसांचा दुर्लक्ष म्हणू तर दुसऱ्या बाजूला कायद्यामध्येही काही कमतरता आहे असं म्हणावं लागेल। कारण ज्या काही कलमा या अपघात प्रकरणामध्ये लावण्यात आलेल्या होत्या, कलम 337, 338, कारण ती संबंधित जी महिला आहे ती जखमी झालेली आहे आणि त्या अनुषंगाने त्या कलमा पोलिसांनी लावलेल्या होत्या आणि त्यामध्ये त्याला कायदेशीररित्या अटक करण्याची तरतूद नाही, म्हणून आम्ही त्याला नोटीस देऊन सोडलंय, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण जे आहे ते सध्या पोलीस देत आहे। मात्र या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या ममता आदमने यांची जी आजची अवस्था आहे आणि पुढील 3 ते 4 महिने त्यांना अजूनही अंथरुणावर राहावं लागणार आहे, कारण त्यांच्या शरीराची अनेक हाडं जे आहे ते या अपघातामध्ये तुटलेली आहे। त्यांना साधा बसता सुद्धा येत नाहीये आणि त्यांची अवस्था पाहता नक्कीच पोलिसांचा दुर्लक्ष या प्रकरणाकडे होताच आणि सोबतच गुन्हा दाखल करताना मुळात ज्या कलमा लावायला पाहिजे होत्या त्या कलमा लावल्या नाही आणि त्यामुळे जेव्हा 3 आठवड्यानंतर आरोपी पोलिसांच्या हाती लागला, पोलिसांनी त्याला शोधलं, त्याच्यानंतर लावलेल्या ज्या कलमा होत्या त्या कच्च्या होत्या, त्याच्यामध्ये तरतूद नव्हती, म्हणून पोलिसांनी त्याला सोडून दिलेला आहे। नक्कीच दुर्दैवी म्हणावा लागेल। आता पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये हस्तक्षेप करून या प्रकरणामध्ये काही अतिरिक्त कलमा लावतात का हे पाहण्यासारखं असणार आहे। मात्र सध्या तरी ममता आदमने यांना चिरडणारा जो आरोपी आहे तो मोकाट आपल्या घरी सुखरूप गेलेला आहे। धन्यवाद रजत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।